चला मॅचला सुरुवात केली जाईल. ओके ऑल सेट. सामित आणि साकिब बी फलंदाची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहील. बॉलिंग मार्क वरती सामन्याला सुरुवात. पहिला बॉल कोणता? पहिला बॉल वाईड अभ्यंतर स्वरूपाचा राहीलचा बॉल. एक एक्स्ट्रा रन देणारा राहिला. यावेळीचा चांगला बॉल, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बॉलला थांबवण्यात आलंय. पहिला वाईट बॉल नंतर आपण जर पाहिलं तर ही एक सिंगल, म्हणजे एका बॉलमध्ये 2 धावा, एक लिगली एक अनलिगली धावा आपल्याला पाहायला मिळाली. हरकत नाहीये. 2 चेंडू इथे टाकण्यात आले. एक चांगला होता, एक खराब होता. याही वेळेचा चांगला बॉल, टप्पा पडला, अगदी आतमध्ये टर्न घेणारा राहिला. लेग ब्रेक पाहायला मिळाला. 2 चेंडू 2 धावा धावफळकावरती. या डॉट बॉलनं पुन्हा आणलंय केशी संघाला लाईन आणि लाईन वरती. हाई बॉल सर कसला असेल? पायालाच लागलाय का? बाटकट नाहीये, म्हणजे अजून एक डॉट बॉल आलाय स्कोर कार्ड वरती. चेंडू पाहायला मिळतील ते तब्बल 3 धावा मिळतील 2. त्याच्यामध्ये एक वाईट आणि एक सिंगल. त्याच्या आधीचे 2 डॉट बॉल. 3 चेंडू 1 धाव धावफळकावरती. 2 डॉट बॉल 2 धावा, एक वाईट बॉल होता. हाही वाईट बॉल आला. राहील काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतात आणि राहील अवंतर स्वरूपाच्या धावा ही खर्च करताना पाहायला मिळालेत. यावेळीचा स्ट्रोक चांगला. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी एका हातानं अदनाननं बॉलला थांबवलं आणि मी म्हणेन एका हातामध्ये 3 धावा थांबल्या त्याच्या, अन्यथा चौकार आला असता. सिंगल तर खर्च झालीच आहे. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंतच्या बघायला मिळतील. एक चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. रफ स्टार पुढे आले, पुढे सरसवले. वाह, पुढे चांगलाच फटका आला. 4 धावांचा चौकार बघायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. हाही चांगला स्ट्रोक. अगदी आपण जर पाहिलं तर अडवा बाटने खेळायचं होता. सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस. इक्बाल सरको त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर रफस्टार या संघासाठी प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज. अद्यापचा 1 आला, 100ही जमा होतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिली तर 9 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अदनान येताना आपल्याला बघायला मिळतात. अदनान महत्वाचे गोलंदाज आहेत एकंदरीत आपण अदनानचा विचार केला तर. चला स्पीडअप घ्या. टीम केशी संघ विनंती करून वेळ खर्च करू नका. फाईज माणिकवारे आणि बेस्ट बॉलरची ज्यांनी ट्रॉफी दिली आहे फाईज माणिकवारे साहेब इथे उपस्थित राहतात. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं. त्यांना विनंती करणं आपणही व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घ्या आणि निश्चित आपलं प्रेम या संपूर्ण स्पर्धेवरती असंच राहील अशी आम्ही आशा बागतोय. 2 वाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा वेग वाढवताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या डबल फिगर मध्ये 11. हाई वाईट बॉल. ज्या वेळेला आपण म्हणतो ना, एक गलती करो 2 गलती करो, पर वही गलती बार बार मत करो. पुन्हा 30 चूक अदनान करताना पाहायला मिळालेत. बॅक टू बॅकचा 3रा वाईट बॉल. खराब बॉलिंग. 12 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. याही वेळेचा स्ट्रोक चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळाली. एका जावेवरती समाधानही मानावं लागलंय. पुढचा बॉल असेल
पुढचा चेंडू अदनान. यावेळीचा चांगला चेंडू होता अदनानचा, अगदी बॅट्समनला उभा ठेवणारा, बॅटचा फेस अगदीच क्लोज केला. डॉट बॉलची संगता. याही वेळेचा फटका चांगला आला. क्षेत्ररक्षक होते, थोडी मिसफील्ड झाली आणि काय केलं, कॉलिंग चुकली. साकिबला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. एक मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम रफ स्टार संघाला. टीमची धावसंख्या 14 धावा. पुढचा बॉल पाक फुटलेून पंच करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉलर ढकलण्यात आले. सिंगल तिथे मिळेल. एक धावीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 15 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागतात. केलशी संघाच्या विपक्षामध्ये 15 धावा धावफलकावरती आपण बघतो. एकंदरीत रफ स्टार संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा फटका लावून दी कार्पेट आणि तिथेही 2 धावा मिळताना बघायला मिळतील. दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 17 धावा. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या ओव्हरचा लास्ट बॉल बाकी. अदनान खूप सारे चेंडू टाकलेत. अदनान खूप सारा महागडा ठरला. 3 वाईड त्याने टाकले होते. याही वेळेचा चांगला स्ट्रोक समोर, पण नवीद होते. चांगल्या पद्धतीची फील्ड त्यांनी केली. एक सिंगल तिथे मिळाली. एकेरीच्या साह्यानं संघाची धावसंख्या 18 धावा. पहिल्या 12 चेंडूमध्ये 18 धावाला अजून एक लास्ट ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्या बेटीसाठी. मी केळशी संघाला एकच विनंती करेन, कोणताही वेळ आपण दौडवू नका, स्पीडअप घ्या. यानंतर सेमीफायनलच्या मॅचसाठीच्या चिठ्ठ्या इथे उडवल्या जातील. लॉट्स प्रमाणे मॅचेस लागतील आणि निश्चित सर्वांनाच आतुरता. 2 सेमीफायनल होतील. 4 टीम्स वरती येतील. 4 टीममध्ये 2 सेमीफायनल, मग एक फायनल. 3 मॅचेस आपल्या भेटीसाठी येतील. हा व्हाईट बॉल अव्वंतर स्वरूपाची धाव आली आहे. एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलरला. नवीन बॉलर मतीन येताना पाहायला मिळतील. निश्चितपणे तिन्ही ओव्हरचे पहिले चेंडू वाईड पद्धतीचेच बघायला मिळालेत, म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा. खूप खर्च झाला आणि हा चुकीचा स्ट्रोक अगदी मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम रफ स्टार. पुढचा बॉल व्हाईट बॉल. अव्वंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. बॅट्समन नेम इथे मात्र यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. रफ स्टार संघाला अजून एक धक्का. आता जाकीर
नवीन फलंदाज जाकीर. मतींचा पुढचा बॉल. जाकीर आलेत समोर. या वेळेला सुद्धा वाईट बॉल. आतापर्यंत मी म्हणेन वाईडनच एक एक्स्ट्रा ओव्हर टाकली आहे गोलंदाजी करत असताना टीमनं. टीम खेळशी. अजून एक आपण जर पाहिलं तर सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस टीमची धावसंख्या 22 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 22 धावा आलात. खूप सारा धावा मैदानाच्या आतमध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळतात टीम केशी संघाच्या विपक्षामध्ये. हाही चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले, थोडे मिसफील्ड राहिली, त्याचाच फायदा दोन बॅट्समनने उचलला. सर धावा किती? चला स्पीडअप घ्या. केशी संघ खूप सारा वेळ खर्च होतो. विनंती करेन. शेवटचे 2 बॉल बाकी. चोवीस धावा धावफलकावरती. याही वेळेचा बॉल समोर फटका चांगला होता. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या 25. पण अजून एक धक्का. टीम रपस्टार. चला केळशी संघ शेवटचा बॉल आहे. विनंती करतोय कुणी वेळ खर्च करू नका. टीम केळशी संघ. चला या मॅच नंतर आपल्याला चिठ्ठीचा कार्यक्रम करायचा आहे. सेमी फायनल नंबर 1 कोणाची असेल, सेमी फायनल नंबर 2 कोण असेल. बॉल चांगला. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या झाली आहे 25. 26चं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. येणारे चेंडू 18. 26 धावांची आवश्यकता टीम केळशी संघाला. 18 बॉल 26 धावांची गरज या संपूर्ण मॅच मध्ये. चला बॅट्समन पाठवा. केळशी संघ लगेच फलंदाज येऊ द्या. चला मॅचला सुरुवात करून घेऊया लगेच. केळशी संघ बॅट्समन वेळ खर्च करू नका. आधीच गोलंदाजीसाठी खूप वेळ खर्च झाला केळशी संघ. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर आलेत. पहिलाच बॉल ऑन साइडला चांगला फटका आला. क्षेत्ररक्षक आहेत. रबस्टार चांगली फिल्डिंग करतील. पहिल्या बॉलवरती सिंगल. 26चा पाठलाग करायचा. सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे समोर. आकडा मोठा, टार्गेट मोठा, पार हेही होईल. करावं लागेल जर जिंकायचं. इथून जिंकलो तर टॉप 4चा प्रवास, इथून हारलो तर 365 दिवस वाट. चांगला स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. एका धावेवरती समाधान आता इथं मानावं लागलंय. पुढचा चेंडू
अय्यान बॉईजचे सर्व कमिटीचे मेंबर आणि जे मुलं आहेत त्यांना विनंती करेन आपण या अय्यान बॉईजचे सर्व प्लेयर्स यांना विनंती करतोय आपण स्टेजच्या समोर या. याही वेळेला इथे फलंदाज बाद. आता केशी संघ अडचणीमध्ये सापडला हे चित्र आपल्याला मैदानावरती बघायला मिळतं. कारण की धावांपासून एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर त्यांना दूर ठेवलं आणि एका मागोमाग एक आता डॉट बॉल टाकण्याचे कारनामेही करताना पाहायला मिळतील. गोलंदाज आपण सामित त्यांना पाहतोय. बॅटिंग करत असताना सामितने खेळ चांगला केला, टीमसाठी धावा बनवला. आता तो बॉलिंगही करताना पाहायला मिळाला आणि बॉलिंग चांगल्या पद्धतीची राहिली आहे त्याची. एक सफलता नावे. या वेळचा बॉल स्विंग अँड मिस. चांगला चेंडू टप्पा पडला, स्विंग झालं. बॅट्समनला या चेंडूचा खेळ काहीच समजला नाही, त्याच कारणानं डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल. यावेळीचा हाई चेंडू डॉट बॉल. वा अप्रतिम कामगिरी. नाव आहे गोलंदाजाचं सामित आणि सामितचा बोलबाला. याआधी आसिम, आता सामित. चांगला खेळ होतोय कारण की मागील मॅच मध्ये मुंबऱ्याचा ब्रँड पाहिला, आता आपण याच विभागाचा ब्रँड पाहतोय. नाव आहे सामित. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली आणि या आपले हार्दिक स्वागत आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज सामितसाठी. एजाज ठाणगे यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज सामितसाठी ते देण्यात आले. एक चांगला खेळ सामितचा बघायला मिळाला. गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय या खेळपट्टीवरती. सामित आणि सामितचं आक्रमण सांगून जातं की टीमची स्थिती कशी आहे. हाई बॉल, याही बॉल वरती विकेट. वा रबस्टारचा बोलबाला, रबस्टारचं वर्चस्व इथे केळशी गावावरती झालंय. अजून एक विकेट. इक्बालजी सरकत साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. दानियल आराई सारा स्पोर्ट्स यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. बघा याही वेळेला दांडी 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 गुल. विकेटचा पतंग. फलंदाज बाद. एका मागोमाग एक विकेट्स गमावलेत. वा रबस्टार संघाला काय बॅकअप मिळालंय. प्रेक्षकांची साथ टीम करतीये समोरच्या संघावरती मात. अप्रतिम खेळ. खेळ बहरला, खेळ चांगला झाला. आता कोण म्हणतंय हे रब स्टार आहेत, हे तर आता शाईन स्टार झालेत. अगदी चमक दमक दाखवतात. सन्माननीय मुबिनजी शेख यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं.
हाही चांगला बॉल पायात टाकला यशस्वीरित्या. अजून एक डॉट बॉल. वा, नवीन बॉलर आले, त्यांचं नाव आहे साकिब. श्वेब आहे. श्वेब आला, श्वेब वरती हल्ला, पण आता बॉल कुठेही जाणार नाहीये. 100 रुपयाचं कॅश प्राइज विकेट साठी. इक्बाल सरकोत यांच्या वतीने कॅश प्राइज 100 रुपये. ओके. एक मसळा टीम तुडील आणि टीम मुंब्रा, आणि या टीम मधली जो जिंकेल ती लगेच यायचं स्टेजच्या समोर चिठ्ठीसाठी. हाही फटका चांगला, हरकत नाहीये. इथे 4 धावा येतील, पण कोणता फायदा होईल का, हाही प्रश्नचिन्ह. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 26 धावांचा पाठलाग, 7 मायनस झाला. आता 19 ची गरज या संपूर्ण मॅच मध्ये. 19 धावांची आवश्यकता. बॉल झालेत 8 बॉल, 19 धावेची गरज. 8 चेंडू मध्ये 19 धावा होतील का, या मॅच मध्ये बघावं लागेल. हाही फटका चांगला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगल फक्त मिळेल. 7 बॉल 18 धावेची गरज. 7 बॉल 18 धावा. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. 7 बॉल 18, 7 चेंडू 18 धावांची गरज टीम केळशी संघाला जिंकण्यासाठी. यावेळीचा बॉल समोर, खराब फिल्डिंग. 4 धावा. म्हणजे आता काय बाकी राहिले, 6 बॉल 14, 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामन्याला जिंकण्यासाठी. मॅच रंगली आहे. चला मॅचला सुरुवात करा. 6 बॉल 14 धावेची गरज. सहा बॉल 14. सहा चेंडू 14 धावांची आवश्यकता बॉलिंग मार्क वरती. बॉलर साकिब. चला वेळ खर्च काय करताय. सहा बॉल 14, पहिला नो, म्हणजे 1 धाव मायनस बॉल तेवढेच. 6 बॉल आता 13. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये बघायला मिळेल. यानंतर एक मोठ्या सन्मानाकडे आपल्याला वळायचं आहे. यावेळीचा स्ट्रोक फलंदाजाला बाद करणारा राहिला. बॅट्समन आउट. आता 5 बॉल 13 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. 5 बॉल 13 धावेची गरज. मॅन ऑफ द पुढचा बॉल. याही वेळेचा चेंडू सरळ बाहेर, म्हणजे अजून एक विकेट. अजून एक फलंदाज बाद.
शेवटचे 3 बॉल बाकी. सॉरी लास्ट पहिला वाईड होता त्या कारणात 4 बॉल बाकी आहेत. 4 चेंडू 13 धावांची गरज. चार चेंडू 13 धावा. फलंदाज बाद होतील का? निश्चित. रनआउटची अजून एक विकेट. अय्यान बॉईजच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय लगेच या. अय्यान बॉईज लगेच या. हाई बॉल चांगला क्षेत्ररक्षक आले. डॉट बॉल सामन्यावरती. मजबूत पकड. आता झालीये टीम रफस्टार. अजून एक सिंगल. पुढचा बॉल. याही वेळेचा बॉल कसा आला? फलंदाज बाद. वाईट प्लस विकेट. ऑल आउट होणारा आजच्या दिवसाचा पहिला संघ मिळाला. सामना जिंकला टीम रफस्टार संघानं. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला चला चिठ्ठीचा कार्यक्रम. त्याआधी आपल्याला एक मोठा सन्मान करायचा आहे.